तर आता आपण खाटू श्यामवरनं निघत आहोत. आता आपण रूम सोडला आहे. आता आम्ही खाटू श्यामचं आमचं दर्शन वगैरे झालंय आणि आम्ही थोडेसे इथले स्पेशल कचोरी खातोय आणि इथली कचोरी थोडीशी आपल्या रगडा पॅटीस सारखी आहे. तर आता आम्ही आलोय राजस्थानमध्ये अलोदा इथे महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी मनोकामना मंदिर, शिखर तालुका इथे हे मंदिर आहे. आम्ही इथे निघलोय. इथे सगळीकडे दोरे मनोकामना बांधण्यासाठी. आता आम्ही देवीच्या मंदिरातून बाहेर निघलोय. आतमध्ये शूट अलाउड नव्हतं त्यामुळे मी शूट करू शकलेले नाहीये. आता आम्ही त्यांनी स्वतः दिले दोरे मनोकामना ह्याच्यासाठी, त्यामुळे आम्ही आता आता आमचं महालक्ष्मी मंदिरामध्ये झालंय दर्शन आणि आम्ही पुढे जाणार आहे जीन माताला. तर चला मग तुम्हाला दाखवते मी जीन माता मंदिर. आता आम्ही आलोय जीन माता मंदिरला. इथले रोपवे बघा कशी चाललेत मस्त. फोटो व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं त्यामुळे मग मी काढू शकले नाही. तुम्ही तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवते. आतमध्ये देवी खूप सुंदर आहे. आमचं जीन माताचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघलोय सालासर बालाजीचं दर्शन करायला. ही एकटी उभी आहे तरी घुमट्यामध्ये. मित्रांनो एक मॅटर झालाय आपल्या संघ, जो व्हिडिओ मध्ये मग कॅप्चर झालाय. समोर बाई होती, चालत अशी लाल कपड्यामध्ये ते काय असतं त्यांचं ते घुंगट ओढून आणि चालता मुलंच बाई गायब झाली. सगळ्यांना दिसायची बंद झाली. व्हिडिओ मध्ये पण आली. नेमकी व्हिडिओ चालू केला आता व्हिडिओ मध्ये बाई आली. व्हिडिओ लावून बघतो बाई डायरेक्ट रस्त्यात चालता आता बरोबर गायब होती. असं नाही की बाजूला झाड कुठं जायला जागा नाहीये. डायरेक्ट गायब झाली. एकदम क्लिअर व्हिडिओ आलाय. आता तो ऍड करतो बघा. त्याची झाडं बारीक असतात एवढी मोठी. रस्ता कसला आहे ह्याच काही कळलं मला. नॅशनल हायवे असतं तर गोष्टी वेगळी. मॅटर हो गया तो. ती उडी मारून थोडी गेली तिकडे. झुडपात काहीच नाही तिकडे जायला. जंगल होतं सगळं. आता हा रूट वेगळा आहे, तो नाही वेगळा रूट होता. आता सगळ्यांना दाखवणार मी ते गायब झालेली बाई. आणि आपण आता पोहोचले आहोत सालासर धाम बालाजी. सालासर बालाजी येथे इथून 1 किलोमीटर अंतर दाखवत आहे. तर आपण पोहोचलो आहे सालासर बालाजीला. आता जे जे पुढे होईल मी ते तुम्हाला दाखवलंच.
अरे ही बाई वा गेली बाबू. तिला पैसे 5,000 रुपये असेल तर द्या बाबा. इथं ही बाई दिसतीये, ही आमच्या माग, माझ्या मते 500 मीटर पासून आमच्या मागच आहे. अरे ही बाई वा गेली बाबू. तिने सगळं सोनू मोनू जेठानी बिठानी सासू सुना सगळं 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 काढलंय मम्मीच्या समोर आणि मम्मीचा पिछा करत इथपर्यंत आलेली आहे. शेवटी मम्मीकडून तिने 5 रुपये घेतलेत. मम्मी बोली सुट्टे नाही तर बोली डायरेक्ट पीठ घेऊन दे. 50 रुपयाचं पीठ घेऊन दे, 1 किलो पीठ घेऊन दे. मम्मी कसं वाटते तुला, ती तुझा पिछा करत होती? छान वाटतंय ना? बरोबर सगळ्या ब्लॉग मध्ये म्हणते छान वाटतंय. नुसती म्हणली शेटानी ते दे तेरे गुडिया का ये होगा तुझं तेरे मोनू सोनू. सोनू मोनू मी म्हटलं आता ही ऐकतच नाही, आता आपण तिचा व्हिडिओ काढू. इथं आलोय झोपायला, पण इथं बघा इथं बरेच हिरोईन्स लोक आले. सेलिब्रिटी लोक आले सगळे. तर आपण आता आलेलो आहे जेवणासाठी. आता आपण रसई म्हणून रेस्टॉरंट आहे इथं अजमेरला, तिथं आलेलो आहे. आता हे लिफ्ट मध्ये चाललोय वरती. आता सध्या वेटिंग मध्ये आहे, टेबल सगळे बुक आहे. हॉटेल खूप छान आहे, भारी हॉटेल आहे, चांगली मॅनेजमेंट आहे ते. ही पोरगी छान मॅनेजमेंट आहे. कॅशियर लोक बसले इकडं. तर मित्रांनो सगळ्यांची इच्छा होती जरा महागडा खाण्याची, त्यामुळे येऊन बसलोय 5 स्टारला. बघू शकता पक्काच 5 स्टारला येऊन बसलोय इकडं. आणि ते घेतले कांदे बघा, बघा कांदे आहे ना. एखादं ते फळवेळ समजून खायचं. कसं आहे कांदा. मी ते जेवायला खरा ट्विस्ट हा पुढच्या व्हिडिओमध्ये आहे, जो की असणार आहे उदयपूरचा. आपण खूप मज्जा केलेली आहे आणि तुम्हाला हीच मज्जा बघण्यासाठी मयुरा वाईन्सला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.